संपदा ही कुठे गेली? आता तर इथे खाली गेली का संपदा? कुठे गेली यार? शिवा, संपदा झालं का? ते स्थळ अजून आलं नाहीये संपदाला बघायला आणि काकाच घाई करतोय. मला नाही आवडत हे सगळं. आशू, संपदा खाली आली का? नाही, तूच आवरत होतीस ना तिचं. कुठे आहे ती? काय झालं शिवा? आशू, संपदा खोलीत नाहीये. असं कसं नाहीये? अगं बाथरूम मध्ये असेल ती. संपदा, मी होते आत. मी आवरून आत गेले. मी परत बाहेर आले तर नाहीये संपदा इथे आत्ता. ती खाली पण नाहीये म्हणतोस ती. खाली तर नक्की नाहीये. मी खालीच होतो इतका. संपदा, एक मिनिट. संपदा, तू शुअर आहेस ना? हो रॉकी. संपदा, इथून बाहेर पडल्यानंतर आपण माघार नाही घेऊ शकत. अगं, ज्या घरात तू लहानाची मोठी झालीस, ज्या माणसांच्या तू आवरलीस, ती माणसं आपल्याला नाही ऍक्सेप्ट करणार. हे बघ, या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार कर. रॉकी, मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं. इतर कोणाशीही लग्न करायचं नाहीये मला. आणि आता मला हाच एक ऑप्शन दिसतोय. चल ना रॉकी. ठीक आहे. शिवा, पटकन ये इकडे. हे बघ काय. तू हा सारे कुठे राहिलायस? तू पाहुणे यायची वेळ झाली. पाहुणे येतील आणि तू अजून आला अगं हा बघ तुझ्या समोर. आलास ना, बरं झालं आलास. सगळं आणलंय? हे बघ सगळं रेडी आहे. बरं झालं, सगळं वेळेत होतंय. हा, हो, पण वेळेचं भान संपदाला पण असायला हवं. अजून रेडी नाही झाली. कुठे आहे ती? अगं ती तयार होते. शिवा तयार करते तिला. येईल ती. काकू, काका, काकू आई. काय झालं? काय रे? काय रे अशोक? संपदा काय तयार नाही का झाली ती अजून? बोल ना. नाही, संपदा खोलीत घरात नाहीये. खोलीत नाहीये म्हणजे? अगं शिवा, तू तयार करत होतीस ना तिला, मग अशी कशी खोलीत नाहीये? थांब उर्मिला, होय, थांब जरा. हा पण ती वर खोलीत नाहीये. मी बाहेर जाऊन बघतो. हा नाही ते नीट बघ सुहास. हो हो. अरे काय बोलतोय तू आशू? हे बघ, तुम्ही नीट बघितलं नसेल. मी वर जाऊन बघून येतो. काका एक मिनिट. नाही, आम्ही नीट बघितलं. ती कुठेच नाहीये घरात. अशी कशी खोलीत नाहीये? थाई अगं होती ती खोलीत. हो उर्मिला, शांत कळेल. एक मिनिट शिवा, तू गेली होतीस ना संपदाला तयार करायला? मग हो, पण ती मी बाहेर सगळीकडे बघितलं पण कुठेच नाही. अरे अशी कशी जाईल ती? नाही वहिनी ऐक, हे बघ काहीतरी गैरसमज झाला असेल आशू. अरे जाताना असं समोर तर दिसेल ना.
नाही पण तिने ते बाल्कनीला ते साडी बांधली होती आणि काय आणि काय बोल ना पुढचं बोल बोल पुढचं तुला माहित असेल ती कशी गेली आहे ते तुला माहित असेल ना अरे काका तिला कसं माहिती असेल? लक्ष्मण काय वेड्यासारखं बोलतोयस तू तिचा काय संबंध आहे याच्याशी भाऊ तिचाच संबंध आहे. तूच तयार करायला गेली होतीस ना संपदाला, मग काय पळून जाण्यासाठी तयार केलंस? ए ताई, तू सारखं काय शिवावर बोट उचलतेस? हे बघ, जेवढा धक्का तुम्हाला बसलाय तेवढाच धक्का आम्हालाही बसलाय. जरा विश्वासच नाही बसत आहे की हे सगळं कसं झालं. काका, मला असं वाटतंय कदाचित आपण तिला जबरदस्ती करत होतो म्हणून तिने हे आशू हे तू नको ठरवसा. अरे पण नाही पण बरोबर आहे. आपण तिचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर हा मुद्दा इथपर्यंत गेला नसता. ए शिवा, मी तुला तुझं मत विचारलं नाही हा. आणि हे बघ, तुला जे माहिती आहे ना ते सांग. कुठे पळवलंस तिला, कसं पळवलंस, काय प्लॅन आहे हा तुझा? अरे काका, तिला नाही माहिती काही. या सगळ्यात हिचाच हात आहे. आणि तसंही लग्न मोडणं म्हणजे छंद आहे ना तुझा. हिनेच केलंय सगळं. शिवा ऐक ना, मी ना हात जोडते तुझ्या पुढे. सांग ना कुठे संपदा. अगं का केलंस तू हे असं? माझ्याकडून काय चूक झाली होती? मी काय बिघडवलं होतं तुझं? आता पाहुणे येतील, तुला काय सांगायचं? शिवा ऐक ना, सांग ना कुठे संपदा, मला सांग. त्या मुलाबरोबर गेलीये का? हा सांग ना. थांबा. मला काही माहित नाहीये. काय बोलताय बघा. संपदा आधीच या लग्नाला तयार नव्हती. हे तुम्हा सगळ्यांना माहित होतं ना. ती लग्नाला तयार नसताना मी तिला तयार केलं. मग तिला पळून जायला मी कशी मदत करीन? मग काय स्वतःहून पळून गेली ती? हो. मग काय करणार ती? हा, ज्याच्यावर तिचं मनापासून प्रेम आहे त्या जागी दुसरा मुलगा आणताय तुम्ही. ती सुखात कशी राहील? आणि तुम्ही तिला चुकीचंच ठरवून टाकलंय. प्रेम करणं हे चुकीचं वाटतंय तुम्हाला. आणि आपला माणूस जर आपलं ऐकून घेत नसेल तर ती मुलगी काय करेल? तिने हा सगळा निर्णय घाबरून घेतलाय. ती चुकली. पण या सगळ्याला ना काका तुम्ही जबाबदार आहात. ए शिवा, नाही, तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. तुमच्या हट्टीपणामुळे. आणि मला फक्त या घराची नाही तर तिचीही काळजी आहे म्हणून मी. बस बस. आता सध्या आपण संपदाला शोधायचं बघूया का? संपदा
काकू तू शांत हो, शांत हो, सगळं नीट होईल. शिवा ऐक ना काय कळलं? हे बघ मी पानागँगला सांगितलंय शोधायला, ते करतायत ट्राय. हा तुझा रॉकीशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? मी तेच आपल्या गँगलाच सांगितलं की रॉकीचा काही कॉन्टॅक्ट होतोय का बघा ते. त्या पोराला ना मी सोडणार नाही. लक्ष्मण, त्या दोघांना आपल्याला आधी घरी घेऊन यायचंय. शांत राहा. हे बघा मी आणि आशू ना बाहेर जाऊन बघून येतो लगेच. हा म्हणजे तुला माहितीये ते कुठे आहेत ते? मला माहित असतं ना तर मी इथे थांबलेच नसते. मी आधी जाऊन घेऊन आले असते त्यांना. हे बघा मला कळते त्यांनी खूप चुकीचा निर्णय घेतलाय, पण ते घाबरून पळून गेलेत. पण ते जवळ कुठेतरीच असतील, आम्हाला सापडतील ते. आपण लवकरात लवकर जाऊया. हे ऐका ऐका, हे बघा ते दोघंही समजूतदार आहे, त्यामुळे त्यांना कळेल की त्यांनी चूक केली आणि ते कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. समजूतदार असते तर असे गेले नसते पळून. सीता, हे बोलायची वेळ आहे का? हे बघा आई, आमच्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही. आम्ही त्यांना शोधतो आणि घेऊन येतो घरी. आणि आपण ह्या सगळ्यात जरा रागारागात कुठला निर्णय घेऊया नको. आम्ही जाऊन येतो. हा चला. आलोच काकू. मी पण जाते. मी पण जाते. बघा संपदा, उर्मिला शिवा यार, मला ना काहीच कळत नाहीये काय चाललंय. आपण 10 ठिकाणी बघितलं पण कुठेच दिसत नाहीये ते दोघं. आशू शांत हो, सापडतील ते. शांत कसं होऊ मी यार? आपण बस स्टॉपवर पण बघितलं, ते बस स्टॉपवरही नाही आहेत. तिथे लोकांनाही विचारलं, त्यांनी कोणालाच बघितलेलं नाही. मला कळतंय पण पॅनिक होऊन कसं चालेल? तू शांत हो जरा. मला एक गोष्ट सांग, आपण संपदाशी बोललो ना, पण बोलल्यानंतरही तिने हा डिसिजन का घेतला? हो बरोबर आहे आशू, पण वेळच अशी आहे ना की त्यांनी तो डिसिजन घेतला असणार. घाबरल्यामुळे त्यांनी घेतलाय डिसिजन हा. तुला कळतंय का, मुलीसाठी लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. बरोबर आहे, मुलींसाठी लग्न खूप मोठी गोष्ट आहे, पण मग रॉकीचं काय? रॉकीने समजावायला हवं होतं ना तिला. बरोबर आहे तुझं, मला कळतंय, पण माझा ना रॉकीवर पूर्ण विश्वास आहे. त्याला ना तेवढी समज आहे, तो तिला कुठेही घेऊन नाही जाणार असा. तू म्हणतेस ना, मी विश्वास ठेवतो शिवा. एवढ्या कॉन्फिडेंटली घरी बोललो आपण सगळं, आता मला भीती वाटते. हे बघ तू नको टेन्शन घेऊ, सापडतील ते. मला असं वाटतंय आपण निर्णय घ्यायला खूप उशीर केला. कीर्ती थांब ना जरा, तिची अवस्था तरी बघ. आई, मला सुद्धा काकूची अवस्था बघवत नाहीये, पण आपली संपदा हा असा निर्णय घेईल याच्यावर मला सुद्धा विश्वास नाही ना बसत आहे. कीर्ती, बघ असं नुसतं बोलत बसण्यापेक्षा आपण काहीतरी करायला हवंय ना. बरोबर आहे. अहो बघा ना तुम्ही, कुठे गेलीये? जा ना जरा. मला असं वाटतंय आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी आहे. तुला काय वाटतंय सुहास? कीर्ती, एक मिनिट. आशू आणि शिवा त्यांना बघायला गेले, ते सांगतील ना आपल्याला काय करायचं ते. नाही भाऊ, पण ते दोघं जण कुठे कुठे शोधणार ना त्यांना. पोलीस असले की कसं त्यांची यंत्रणा असते, ते सगळे पटकन शोध लावतील. आणि जे झालंय ते शिवामुळेच झालंय, त्यामुळे संपदा आणि तो मुलगा सापडणं सहजासहजी तरी शक्य नाही. बरोबर बोलतेस तू. मीच पोलिसांना फोन लावतो. लक्ष्मण, नाही हा भाऊ. लक्ष्मण एक मिनिट ऐक. आशू आणि शिवा दोघे त्यांना बघायला गेलेत, ते शोधून काढतील. अरे भाऊ, मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. ज्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, जिच्यावर एवढं प्रेम केलं, तिचे सगळे हट्ट पुरवले, ती एका पोरासाठी
पैशासाठी आपल्या आई बापाला फसवून ती पळून काका मी समजू शकतो तुमच्या मनाची अवस्था, पण आपल्याला लवकरात लवकर काय करता येईल हे बघायला हवंय ना. आता एकच पर्याय आहे, मी पोलिसांनाच फोन लावतो. लक्ष्मण, भाऊ थांबा. हॅलो, हा साहेब, मी लक्ष्मण देसाई बोलतो. हो, एक इमर्जन्सी आहे. माझी मुलगी संपदा आहे ना, तिला किडनॅप केलंय. हो हो साहेब, मी तिचा फोटो पाठवतो तुम्हाला. साहेब 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 काही करा, पण माझ्या मुलीला शोधून काढावं साहेब. हो, मला आहे, एका मुलावर संशय आहे. मी फोटो पाठवतो त्याचा. हो लक्ष्मण ऐक, असं काय करू नकोस. ऐक, हे बघा भाऊ, आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. आणि ना त्या मुलाची तीच लायकी आहे. त्याला मी पोलिसातच देतो, बघा ना. भाऊजी ऐका ना, मला वाटतं आपण थोडं थांबायला हवं. नाही वहिनी, नाही, मला कोणीही समजवायचं नाही. त्या मुलीसाठी ना मी वाटेल ते करेन, पण तिला घरी घेऊन येईन. मी आलो, पोलिसांसोबत जातो. काय मूर्खासारखं वागतोय लक्ष्मण. त्याला कळत नाही का तो असं का करतोय. स्वतःच्या मुलीच्या काळजीपोटी पोलीस कंप्लेंट करायला गेलाय काका. काय चुकलं त्याचं? कीर्ती, ते घाबरणार नाहीत का अशानं? आणि घाबरून काही वेगळंच करून बसले तर? जो चूक करतो तो घाबरतोच. आणि तसंही जे झालंय ते तुमच्या शिवामुळे झालं. खरं तर आईने तिला घरात घ्यायलाच नको होतं. कीर्ती, तू तुझं तोंड जरा बंद ठेव. काहीही चुकीचं बोलत नाहीये ती. खरं तर मीच चूक केली शिवाला पुन्हा या घरात घेऊन. अरे, तुम्ही सगळे या गोष्टीसाठी शिवाला का जबाबदार धरताय? का म्हणजे तिला सगळं माहित होतं. आणि मुळात रॉकी आपल्या घरात आला तो शिवामुळेच. हो ना, आणि मुळात इथे शिकवणीच्या नावाखाली येऊन हे सगळं चालायचं. उगाच जुन्या गोष्टी उकरून काढू नका. त्या मुलामुळे आपली मुलगी पास झाली आहे, तुम्ही विसरलात का? तो मुलगा IAS होणार आहे. तो हे का करेल? मुळात उर्मिला, तू मला सांग, तुम्ही जर हे एंगेजमेंटचं काढलं नसतं तर हे घडलं असतं का ग? संपदा तयार होती नाही ना? घाबरली होती ना ती. मग घाबरल्यामुळे हे झालं नसेल कशावरून? ह्या सगळ्यावर पांघरून घालून तुम्ही तुमच्या शिवाची बाजू क्लिअर करताय का? कीर्ती, तुला वाद घालायचा असेल तर घालत बस, पण यात शिवाची काहीही चूक नाही. आपण सगळे जर आधीच संपदाशी शांतपणे बोललो असतो ना, तर हे घडलंच नसतं.